आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळते। बीकेसीतील सॉफिटेल हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीमुळे आता चर्चेला उधाण आलंय। दोन्ही नेते सॉफिटेल हॉटेलच्या 7व्या मजल्यावर भेटल्याची माहिती मिळते। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। गिरीश, सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये ही खूप महत्त्वाची बातमी आहे। काय कारण आहे की आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटले? आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे। आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस बीकेसी मधील हॉटेल सॉफिटेल मध्ये एकत्र असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। दोघेही एकाच ठिकाणी आहेत। सायंकाळी 5:30-6च्या सुमारास आदित्य ठाकरे हॉटेल सॉफिटेल मध्ये पोहोचले। त्यानंतर 10 ते 15 मिनिटातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी पोहोचले। 7व्या मजल्यावर हे एकत्र असल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते आहे। आज आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शासकीय वेळापत्रक देखील आलेलं नाहीये। त्यामुळे ही गुप्त भेट होती का किंवा ही भेट, त्यामुळे एक चर्चा आहे, त्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आपण बघितलं तर काही दिवस मागे 2 दिवसापूर्वीच फडणवीसांनी ऑफर दिली होती उघडपणे। त्यानंतर त्यांनी ते अशीच मजेशीर आम्ही चर्चा केल्याची फडणवीसांनी सांगितलं। मात्र त्यानंतर फडणवीसांची उद्धव ठाकरे आणि सभापती राम शिंदे यांच्या दालनात भेट घेतली। या दोन नेत्यांमध्ये देखील एक अँटी चेंबरमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली होती। त्यानंतर आता या सद्यस्थितीत त्या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे हॉटेल सॉफिटेल मध्ये सध्या उपस्थित आहेत। दोघांचेही आजचं वेळापत्रक कोणतंही आलेलं नाहीये। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून जे शासकीय वेळापत्रक आहे ते देखील आले नाही। त्यामुळे हे दोन नेते एकत्र असल्याची शक्यता एकाच हॉटेलमध्ये आहे, ती माहिती कन्फर्म आहे। 7व्या मजल्यावर दोन नेते असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे वेगळं काहीतरी घडतंय का, राज्याच्या राजकारणात आता वेगळा काही प्रयोग होतोय का, याबाबतची चर्चा आहेत त्या आता राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत। भेटीचं कारण अद्याप समजलेलं नाहीये। त्यामुळे नेमकी भेट कशासाठी आहे याबाबतचे अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही। मात्र सद्यस्थितीत दोन्ही नेते याच हॉटेलमध्ये आहेत। त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये नेमकं वेगळं काय घडतंय, राज्याच्या राजकारणात नवी काही घडामोडी घडतायत का, याकडे आता साऱ्यांचं लक्ष आहे। मात्र या दोन नेत्यांच्या भेटीमुळे एक चर्चा आहे, ती चर्चा जोरदार सुरू झालेली आहे। या आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी फडणवीस हे राज ठाकरेंना भेटलेले होते। ती देखील भेट आपण पाहिली तर कोणत्याही वेळापत्रक नव्हतं, शासकीय वेळापत्रक कोणते फडणवीस। नक्कीच गिरीश, पडद्यामागे काहीतरी घडामोडी घडतायत। खरं तर 2 दिवसापूर्वी आदित्य ठाकरे अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांना भेटले होते। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची देखील अँटी चेंबरमध्ये भेट झाली होती। त्या भेटीनंतर आजची भेट खूप महत्त्वाची। आदित्य ठाकरेंबरोबर आणखी कोणी आहे का किंवा मुख्यमंत्र्यांबरोबर आणखी कोणी आहे का? आत्ताच्या घडीला आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आदित्य ठाकरे यांच्यासोबत कोणीही दुसरा नेता नाहीये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील कोणी नाहीये। आणि त्यामुळे ही भेट अत्यंत महत्वाची आहे। जर भेट आतमध्ये नेमकं काय सुरू आहे याबाबत अद्याप माहिती नाही। मात्र दोन्ही नेते या ठिकाणी हॉटेलमध्ये आहेत हे आपण खात्रीलायकरित्या सांगतो। आणि दोघंही नेते हे हॉटेलच्या 7व्या फ्लोअरवर असल्याची माहिती देखील आपल्याला मिळते। मागील 2-2.5 तासांपासून हे दोन्ही नेते त्या हॉटेलमध्ये आहेत आणि त्यामुळे एक वेगळी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे। मागील काही 2-3 दिवसांपासून आपण पाहिलं तर एक वेगळाच दोन नेत्यांमधील किंवा ठाकरे गट आणि फडणवीस यांच्यातील एक वेगळाच बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळत होतं। मागील काही दिवसांपासून सातत्याने फडणवीसांवर टीका करणाऱ्यांची नंतर उद्धव ठाकरे भेट घेतात। त्यानंतर आज हे आदित्य ठाकरेंचं नेहमीचं शेड्यूल येत असतं, मात्र आजचं देखील शेड्यूल आलेलं नाही। मुख्यमंत्र्यांचं शासकीय शेड्यूल आहे ते आलेलं नाही। आणि अशा स्थितीत आता मागील 2 ते 2.5 तासांपासून हे दोन्ही नेते या ठिकाणी हॉटेल सॉफिटेल मध्ये आहेत आणि अजूनही त्या ठिकाणी उपस्थित आहेत। 7व्या मजल्यावर असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे आता ह्या चर्चा आहेत त्या चर्चा सुरू झाल्या आहेत। नेमकी ही भेट कशा करण्यासाठी आहे, काय नेमके विषय आहेत, एकंदरीत आपण जर आता ही राजकीय चर्चा यासाठी मांडली जाते, चर्चा केली जाते कारण मुख्यमंत्र्यांचं शासकीय वेळापत्रक नाही। त्यामुळे शासकीय वेळापत्रक असतं तर मुख्यमंत्र्यांचे काही कार्यक्रम आहेत त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यास असं बोलता येऊ शकतं। मात्र या ठिकाणी संख्येला वाव यासाठी आहे कारण मुख्यमंत्र्यांचं त्यांचं शासकीय वेळापत्रक नाही। आदित्य ठाकरे देखील त्या ठिकाणी पोहोचले। आदित्य ठाकरे 5:30-6च्या सुमारास पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री हे जुहूवरून या ठिकाणी आल्याची देखील माहिती मिळते। जुहूवरून आल्याने त्यांची गाडी ही थेट बीकेसीला वळाल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर आदित्य ठाकरे पोहोचल्यानंतर 10 ते 15 मिनिटातच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले आणि थेट दोघेही 7व्या मजल्यावर गेल्याची माहिती आहे। अजूनही हे दोन्ही नेते त्या ठिकाणी अजून आहेत। त्यामुळे नेमकं काय या दोन नेत्यांमध्ये सुरू आहे हे याची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे।
गिरीश, आपण बघतो की अधिवेशन काळामध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि संपूर्ण अधिवेशनात काळात ठाकरे गट आक्रमक होता, मात्र शिंदे सेना कुठेतरी बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळालं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडी घडत असताना आज एकाच हॉटेलमध्ये, ते पण 7व्या मजल्यावर, आदित्य ठाकरे आणि फडणवीसांमध्ये संवाद सुरू आहे. तरी काय सांगता येईल की पडद्यामागे काय शिस्त आहे? अद्याप तरी ज्या पद्धतीने आपण हे सर्व पाहतोय की दोघांमधील संवाद असेल, त्यानंतर शिंदे गट असलेला बॅकफुटवर गेलेला असेल, त्यामुळे राज्याच्या राजकारणात आत्ता काही वेगळं काही घडतंय का? ज्या पद्धतीच्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेना डिस्टर्ब करण्याचा हा प्रयत्न आहे का, हा एक देखील चर्चेचा विषय ठरू शकतो. कारण एकनाथ शिंदे सातत्याने त्यांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीमध्ये ते कुठेतरी आमच्याकडे जास्त संख्याबळ आहे किंवा जास्त ताकद आहे हे दाखवण्याचा सातत्याने एकनाथ शिंदे प्रयत्न करतात. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पद्धतीने त्यांचे उघडपणे पहिल्यांदाच कधी सभागृहात त्यांनी अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंना ऑफर दिली. त्यानंतर दोन नेत्यांमधील या मागील 2 दिवस सातत्याने होत असलेल्या भेटीगाठी, त्यानंतर आज अशा पद्धतीने ही भेट होणं, त्यामुळे एक चर्चेला वाव आहे. त्यामुळे वेगळं पुन्हा एकदा काही एकत्र येत आहेत का, ज्या पद्धतीच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू झाल्या, त्यामुळे या चर्चा, ही भेट हे एक चर्चेचं कारण ठरले. त्यामुळे आता ह्या चर्चा अधिकच्या होत होणार आहे. त्यामुळे ही नेमकी भेट कशासाठी आहे हे अद्याप कारण जरी स्पष्ट नसलं तरी हे दोन नेते जेव्हा एकत्र आलेले आहेत, आता ठाकरे गटाची सर्व जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यानंतर ही आदित्य ठाकरे यांच्यावरच आहे. आपण विधानसभा लोकसभा निवडणुका जरी पाहिल्या तरी त्या जागा वाटप असेल किंवा इतर जे काही चर्चा होती, महत्वाची चर्चा, त्यावेळी आदित्य ठाकरे स्वतः असायचे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की आदित्य ठाकरेंवरच ही संपूर्ण जबाबदारी. अशा स्थितीत आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच ठिकाणी असणं, हे दोघेही एकाच फ्लोअरवर असणं, हा काही योगायोग नाहीये. अगदी बरोबर आहे. गिरीश, अजूनही दोन्ही नेते त्याच हॉटेलमध्ये त्याच मजल्यावर आहेत? आता जी माहिती मिळते अजूनही ते त्याच ठिकाणी आहेत आणि मागील 2.5 तासांपासून ते त्याच हॉटेलमध्ये आहेत, त्या फ्लोअरवर आहेत अशी माहिती मिळते. आत्ताच्या घडीला जी माहिती मिळते ती मुख्यमंत्र्यांचा ताफा आहे तो आता निघालेला आहे. त्यामुळे काही वेळातच आदित्य ठाकरे यांचा देखील ताफा निघू शकतो. मात्र मागील 2.5 तासापासून आपण म्हणू शकतो की हे दोन्ही नेते या ठिकाणी होते आणि आत्ताच्या घडीची जी माहिती आहे त्यानुसार मुख्यमंत्र्यांचा ताफा हा हॉटेल सॉफिटेल मधून निघालाय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.